नमस्कार, स्टिच विथ आशु या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण 40 साइजचा प्रिन्सेस कट ब्लाउज बघणार आहोत। त्या ब्लाउजची आपल्याला मेन जे आपलं अस्तर असेल त्या अस्तरावर आपण त्याची ड्राफ्टिंग करणार आहोत। त्याच ड्राफ्टिंगवर आपल्याला आज कटिंग पण करायची आहे। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा। चला आता इथे आपण ड्राफ्टिंग करूया। स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची म्हणजे कपडा खालीवर असेल तो कट होऊन जाईल आणि स्ट्रेट लाईनच्या वर आपल्याला मेजरमेंट टाकायची आहे। तर आपली उंची आहे 14.5। आपण 1.5 इंच मिक्स करणार आहोत। 16 इंचावर मार्किंग करायची दोन ठिकाणी आणि एक स्ट्रेट लाईन इथे ड्रॉ करून घ्यायची। स्ट्रेट लाईन ड्रॉ केल्यानंतर आपल्याला इथे 5.5 इंच शोल्डर टाकायचा आहे। दोन ठिकाणी 5.5 इंचावर मार्किंग करायची आणि एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची। या स्ट्रेट लाईनीवर मुंडा खोली टाकायची आहे 6.5 इंच। दोन ठिकाणी 6.5 इंचावर मार्किंग करायची। इथे पण एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची। ड्राफ्टिंग तुम्ही व्यवस्थित करा। आता आपल्याला चेस्ट लाईन टाकायची आहे। 10 + 1.5 11.5 वर मार्किंग करायची। खाली कमरेच्या साईडला सुद्धा 11.5 वर मार्किंग करायची आणि 2 इंच पुढे मार्किंग करायची। स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची। जी 11.5 ची मार्किंग आहे दोन त्या दोघं जॉईंट करायच्या। इथे आपल्याला 1 इंचावर मार्किंग करायची आहे आणि आर्म होलचा आकार द्यायचा आहे गोलाकार। छान असा गोलाकार आकार द्यायचा। हा आकार देऊन झाल्यानंतर आपल्याला इथे कमरेच्या साईडला 4 इंचावर मार्किंग करायची आहे। वरच्या साईडला सुद्धा एक 4 इंचावर मार्किंग करून घ्यायची आणि ही स्ट्रेट मार्किंग आपली 5 इंचावर यायला पाहिजे। आपला टक्स पॉइंट असतो 5 इंचाचा। ती एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची। व्यवस्थित स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची। आता इथे प्रिन्सेस कट कटोरीचा आकार द्यायचा आहे आपल्याला। फ्रेंच कर्व घेऊन आपण आकार देत आहोत। व्यवस्थित आकार देऊन झाल्यानंतर इथे 1.5 इंच आजूबाजूनी मार्क करायचा आणि 1.5 इंचावर एक मार्किंग करायची। इथे ते दोघं 1.5 इंचाची मार्किंग जी आहे ती जॉईंट करून घ्यायची 1.5 इंचावर। हे जॉईंट करून झाल्यानंतर आपल्याला इथे 1/2 इंच वाढवून घ्यायचा आहे। जे आपण 1/2 इंच मध्ये टक्स मायनस केला आहे तो आणि खाली 2 इंच जे वाढवून घेतलं होतं त्याला जॉईंट करून घ्यायचं क्रॉस लाईन आखून। आता हे 2 इंचावर मार्किंग करायचं। 1.25 इंचावर स्ट्रेट लाईन द्यायची आणि इथे पानगड्याचा शेप देऊन घ्यायचा। व्यवस्थित शेप द्यायचा। या शेपची तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे। इथे 1/2 इंचावर आपण मार्किंग करणार आहोत। या साईडला सुद्धा 1/2 इंचावर मार्किंग करायची आणि क्रॉस लाईन दोघं साईडच्या आखून घ्यायच्या। व्यवस्थित ड्रॉ करायच्या इथे क्रॉस लाईन। इथे आपला हा फ्रंट पार्ट रेडी आहे। ओके, आता आपण बॅक पार्टची ड्राफ्टिंग बघूया। इथे आधी आपण एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आहे। त्यानंतर आपल्याला बॅक पार्टची उंची टाकायची आहे 14.5 + 1 इंच। 15.5 इंचावर एक मार्किंग दोन मार्किंग करायच्या आणि एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची। आता इथे 5.5 इंचावर एक मार्किंग करायची। खाली सुद्धा एक 5.5 इंचावर मार्किंग करायची शोल्डरची आणि एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची। आता या लाईनीवर आपल्याला 6.5 इंचावर मार्किंग करायची आहे मुंड्याची। थोडं पुढे सुद्धा एक 6.5 इंचावर मार्किंग करायची आणि एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची। स्ट्रेट लाईन ड्रॉ करून झाल्यावर आपल्याला इथे व्यवस्थित स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आहे। खाली बघा इथे थोडी क्रॉस गेलेली माझी, आपण स्ट्रेट करून घेऊया। मुंड्याचा आकार द्यायचा 1.5 इंचावर आणि एक सर्कल ड्रॉ करून घ्यायचा व्यवस्थित। हा सर्कल ड्रॉ झालेला आहे। आता आपण 11.5 इंचावर मार्किंग करायची आहे चेस्टची। कमरेला सुद्धा 11.5 इंचावर मार्किंग करायची। इथे 11.5 वर मार्किंग करून झाल्यानंतर दोघं 11.5च्या ज्या मार्किंग्स आहेत त्या जॉईंट करून घ्यायच्या आणि इथे कमरेच्या साईडला आपल्याला 1 इंच मायनस करायचं आहे आतमध्ये। ही क्रॉस लाईन ड्रॉ करून घ्यायची। हा आपला बॅक पार्ट सुद्धा रेडी झालेला आहे। आता आपण कटिंग करायला घेऊया। व्यवस्थित कटिंग करून घ्यायचे प्रत्येक पार्ट।
जी मार्किंग आहे त्याच मार्किंगवर आपल्याला छान अशी कट द्यायची आहेत. मार्किंग चुकवायची नाही. मार्किंग जर तुमची चुकली तर तुमची कटिंग चुकेल आणि त्यानंतर तुमचं ब्लाऊजही चुकेल. त्यासाठी जी आपण मार्किंग केलेली आहे, जी ड्राफ्टिंग केलेली आहे, त्याच ड्राफ्टिंगवर तुम्हाला कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित. जसे आकार दिलेले आहेत गोलाकार, स्ट्रेट, सेम तसेच तुम्हाला कट करायचे आहे. त्यासाठी तुमची कटिंग ही सुद्धा चुकायला नको. हा अर्धा इंचाचा आपण टक्स मायनस केला, खाली हा 2 इंचाचा टक्स मायनस करून घेऊ. हा इथे आपला फ्रंट पार्ट रेडी झालेला आहे. आता आपण बॅक पार्ट कट करणार आहोत. बॅक पार्टची पण व्यवस्थित कटिंग करायची. ज्या लाईनी आहेत त्यावर तुम्हाला कट देऊन घ्यायचे आहेत. व्यवस्थित आर्म होलचा आकार कट करायचा. इथे तुम्ही लक्ष दिलं असेल, आपण बॅक पार्टसाठी 1.5 इंचावरून मार्किंग करतो आर्म होलची खोली द्यायला आणि फ्रंट पार्टसाठी आपण 1 इंचानी मार्किंग करतो. इथे आपला बॅक पार्ट सुद्धा रेडी झालेला आहे. आता आपण इथे चेक करून घेऊया एक वेळेस. बघा 11.5 वर मार्किंग, चेस्ट लाईन 15.5 वर मार्किंग उंचीची आणि इथे 6.5 वर मुंड्याची. इथे आपला फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट रेडी आहे. आता स्लीवला आपण मार्किंग करूया. इथे 11ची स्लीव आहे आपली. आणि छातीचा चौथा भाग 10 वर एक मार्किंग करायची. 10 बाय 11 असा एक बॉक्स आखून घ्यायचा. थोडं वर मार्किंग म्हणजे मार्किंग जर का करायला तुम्हाला कापड नसेल तर काही हरकत नाही. आपला असाही क्रॉसमध्ये लाईन येणार आहे, त्यामुळे तिथे थोडं ॲडजस्ट करून घ्यायचं. आता 3 इंचावर 3 ते 3.25 इंचावर आपल्याला 1 इंचाची मार्किंग करायची आहे आतमध्ये. हे 1 इंचाची मार्किंग केल्यावर वरती सुद्धा 1 इंचावर मार्किंग करायची आणि इथे ही क्रॉस लाईन ड्रॉ करून घ्यायची 1 इंचापर्यंत. आता या क्रॉस लाईनचा मध्य काढायचा आणि त्या मध्याचा सुद्धा दोघं साईडनी मध्य काढायचा. इथे पण एक मध्य काढायचा आणि वरच्या मध्याचा जो मार्क आहे तिथून अर्धा इंच वर जायचं, या मध्याच्या अर्धा इंच खाली जायचं आणि इथे स्लीवचा जो शेप आहे तो ड्रॉ करून घ्यायचा. व्यवस्थित फ्रेंच कर्व ठेवायचा. हा फ्रेंच कर्वचा वापर खूप छान पद्धतीने केला जातो स्लीव कटिंगसाठी, स्लीवचा शेप देण्यासाठी, म्हणून तुम्ही व्यवस्थित आकार द्यायचा. आणि इथून 1 ते 1.5 इंचावर क्रॉस लाईन ड्रॉ करायची. आता आपण इथे स्लीवला कटिंग करून घेऊया स्लीवची. इथे आपण स्लीवची कटिंग करून घेत आहोत. आता ओपन करायचं आणि जी खालची मार्किंग आहे ती कट करायची. इथे आपली स्लीव सुद्धा रेडी झालेली आहे. हे बघा स्लीव, कटोरी, साइड पार्ट.